नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो, तुम्हाला जर फ्री ऑफ कॉस्ट इलेक्ट्रिसिटी लागत असेल तर तुमचा माझ्या करेक्ट व्हिडिओ आला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही घरी बसल्या इलेक्ट्रिसिटी फ्री कशी घेऊ शकता. तर आपल्या मोदी साहेबांनी एकदम बेस्ट स्कीम काढली आहे. कोणताही तुम्हाला पैसे न घालवता तुमच्या घरापर्यंत फ्री इलेक्ट्रिसिटी येणार आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे कंटिन्यू करत राहा. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, शेवटपर्यंत बघत राहा. PM सूर्यघर योजनामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला सोलार पॅनल भेटणार आहे सरकारच्या माध्यमातून. याची सबसिडी मित्रांनो सरकार देणार आहे 78,000 रुपये. याचा बेनिफिट असा की तुम्हाला 300 युनिट पर मंथ बिजली भेटणार आहे. याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता आणि ते फ्री ऑफ कॉस्ट. याचा खर्च पूर्ण सबसिडीद्वारे सरकार देणार आहे. याची रजिस्टरद्वारे पूर्ण प्रोसेस मी आता माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला PM सूर्यघर योजना गव्हर्नमेंट इन याच्यावर यायचं आहे. वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो. हे आल्यावर तुम्हाला हे वेबसाईट ओपन करायची आहे. मित्रांनो, ओपन केल्यावर तुम्हाला नवीन आवेदन आहे. तुम्ही सबसिडी स्ट्रक्चर समजून घ्या पहिले आणि मग मी तुम्हाला व्हिडिओ चालू करणार आहे. सगळ्यात अगोदर मित्रांनो मी सबसिडी टेबल तुम्हाला समजून सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही इथे मंथली इलेक्ट्रिसिटी 0.150 कन्झप्शन केली युनिट तर तुम्हाला 1.2 किलोवॅट कॅपॅसिटी असणार आहे. आणि 150 ते 300 युनिट जर तुम्ही कन्झप्शन केली तर तुम्हाला 2 ते 3 किलोवॅट असणार आहे. आणि जर तुम्हाला 300च्या वर युनिट तुम्ही कन्झप्शन केली तर तुम्हाला अबाव 300 किलोवॅट बसणार आहे. पण मॅक्झिमम तुम्हाला 38,000 म्हणजे 78,000 मॅक्सिमम एवढंच भेटणार आहे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सबसिडी. सोलार पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर अप्लाय फॉर रूट टॅप सोलार याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्या मित्रांनो तुम्हाला सगळ्यात अगोदर इथे लॉग इन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आपण रजिस्ट्रेशन करूया सगळ्यात अगोदर. तर रजिस्ट्रेशन क्लिक केल्यावर तुम्हाला इथे सगळ्यात अगोदर तुमचं स्टेट, तुमचं इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी, इथे तुम्हाला खूप कंपनी दिसणार आहे. इथे तुमच्या बिलवर असणार आहे ते कंपनी इथे तुम्हाला टाकायची आहे. इथे कंपनी सिलेक्ट केल्यावर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. सर्व सिलेक्ट केल्यावर इथे अकाउंट नंबर, कस्टमर अकाउंट नंबर सगळं टाकायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यावर मित्रांनो तुम्हाला एक नवीन पेज उघडणार आहे. मोबाईल नंबर, OTP सगळं कॅप्चा वगैरे टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यावर मित्रांनो तुम्हाला आणखीन एक नवीन पेज उघडणार आहे. बघू शकता इथे एक नवीन पेज उघडणार आहे. ते लॉग इन करून तुम्हाला प्रोसिजर करायचं आहे. प्रोसिजर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला बघू शकता इथे तुमचं पहिल्यांदा स्टेप हे झाली आहे. मित्रांनो, इथे डिटेल ऑफ ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तुमची इलेक्ट्रिक बिलवरची सगळी डिटेल इथे टाकायची आहे. बघू शकता की इलेक्ट्रिक बिलवरचं तुमचं नाव, तुमची कॅटेगरी, तुमचं इन्स्टॉल प्रीमियम हे सगळं तुम्हाला इलेक्ट्रिक बिलवर दिसणार आहे. तुम्ही सगळं इलेक्ट्रिक बिलवरचं टाकायचं आहे. चला आपण कॅटेगरी सिलेक्ट करूया. सगळ्यात अगोदर कॅटेगरी सिलेक्ट केल्या मित्रांनो तुम्हाला विलेज, डिस्ट्रिक्ट, पिनकोड वगैरे, सिटी, स्टेट सगळे इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्या मित्रांनो तुम्हाला हे सिलेक्ट करूया आपण. सगळ्यात अगोदर सिलेक्ट केल्यावर इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन कंपनी डिटेलमध्ये खाली यायचं आहे. खाली आल्यावर मित्रांनो तुम्हाला ते डिस्ट्रीब्युशन कंपनी इथे तुम्हाला डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे तुमच्या इकडलं. इथे मित्रांनो तुम्हाला एक डिव्हिजन इथे लिस्ट येणार आहे. याच्यामधलं तुमच्या जवळपासचं एक डिस्ट्रीब्युशन कंपनी सिलेक्ट करायची आहे. आणि हे झाल्यावर मित्रांनो तुम्हाला सेन्सरी लोड म्हणजे हे तुम्हाला बिलवर असणार आहे ते टाकायचं आहे. आणि इथे तुम्हाला सोलार रूफटॉप डिटेलमध्ये इथे रेसिडेंटल सिलेक्ट करून क्लिक फॉर सोलार रूफटॉप कॅल्क्युलेटर याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर मित्रांनो क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन पेज ओपन होणार आहे. इथे तुमचं स्टेट टाकायचं आहे. इथे स्टेट टाकल्या मित्रांनो इथे तुमची कॅटेगरी टाकायची आहे. कॅटेगरी टाकल्यावर मित्रांनो तुम्हाला महिन्याचं ॲव्हरेज बिल टाकायचं आहे. ॲव्हरेज बिल टाकल्यावर तुम्हाला किती एरियामधलं किती एरियाचं टाकायचं आहे ते. आणि तुम्ही मॅक्सिमम किती इन्व्हेस्ट करू शकता. आपण 1000 स्क्वेअर फूट टाकला आहे आणि तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करू शकता हे टाकायचं आहे. आपण 15,000 लिहिणार आहोत. आणि तुम्हाला किती कॅपॅसिटीवालं सोलार पॅनल पाहिजे असते ते पण इथे टाकायचं आहे. आणि इथे सेक्शन लॉक सेन्सर लोड मित्रांनो तुम्हाला 1 किलोवॅट टाकायचं आहे. आणि तुम्हाला इथे खाली कॅल्क्युलेटवर क्लिक करून एक नवीन पेज होणार आहे. मित्रांनो
तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला इथे सर्व प्रोजेक्ट डिटेलमध्ये सांगितलं आहे. जर मित्रांनो तुम्हाला 1 किलोवॅटचं लागत असेल तर तुम्हाला 50,000 आणि सबसिडी भेटणार आहे 60,000. आणि जर तुम्हाला 2, 3, 4 इथे तुम्ही तुमच्या मताने ॲडजस्टमेंट करू शकता. इथे आपल्याला समजा 2चं लागणार आहे तर तुम्हाला प्रोजेक्ट कॉस्ट पाहू शकता तुम्ही किती लागणार आहे. सबसिडी मिळणार आहे तुम्हाला 60,000 आणि तुम्हाला कस्टमर शेअरमध्ये भेटणार आहे 40,000 आणि हे 200 स्क्वेअर फीटला लागणार आहे. आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट एवढी होणार आहे बघू शकता तुम्ही. तुम्हाला फायनान्शियल सेविंग आणि सगळं इथं माहिती भेटून जाणार आहे. इथे बघू शकता मित्रांनो तुम्हाला सगळी माहिती इथे दिलेली आहे. मित्रांनो नवीन आता इथे आपण सोलार पॅनलची इथे कॅपॅसिटी निवडायची आहे. इथे सोलार पॅनलची कॅपॅसिटी आपण 1 किलोवॅट निवडूया आणि इथे कमीत कमी इथे मित्रांनो तुम्हाला सांगितलं आहे तुमच्या घरावर पहिले सोलार पॅनल होतं का नाही तर तुम्ही इथे स्किप करू शकता. आणि इथे लॉन्जिट्यूड आणि लॉन्जिट्यूडमध्ये आपण बघू शकता इथे तुमच्या मॅप दिसणार आहे. इथे तुमच्या घराची रोड टॅप लोकेशन द्यायची आहे. लोकेशन दिल्यावर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता तुम्ही आता इन्फॉर्मेशन फिल केली आहे ते इथे आलेली आहे. तर इथे मित्रांनो तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिक बिलचं कॉपी इथे PDF फॉर्ममध्ये इन्स्टॉल करायची आहे म्हणजे अपलोड करायची आहे. बघू शकता इथे आपण फाईल घेत आहे आणि अपलोड करत आहे. अपलोड केलेली आहे मित्रांनो. इथे सेव्ह करायची आहे तुम्हाला हे आणि इथे फायनल सबमिशन क्लिक करून पुढे जायचं आहे. ते क्लिक केल्या मित्रांनो तुम्हाला एक आता नवीन म्हणजे तिसरी स्टेप ओपन होणार आहे. बघू शकता इथे ओके करू. मित्रांनो इथे तुमची सोलारला रिक्वेस्ट गेलेली आहे. बघू शकता इथे सबसिडीसाठी तुम्हाला बँक डिटेल टाका लागते. बघू शकता तुम्हाला इथे गो टू बँक डिटेलमध्ये जे आता क्लिक करायचं आहे. इथे वर तुम्हाला ग्रीन याच्यात दिसत असेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे सगळ्यात अगोदर तुम्हाला बँकेच्या तुमचं नाव टाकायचं आहे. बँकेच्या नाव झाल्यावर तुम्हाला IFSC कोड टाकायचा आहे. ते बँकेच्या धारकचं नाव टाकायचं आहे आणि इथे बँक पासबुकची इथे PDF फॉर्ममध्ये अपलोड करायचं आहे. आणि इथे तुम्हाला सगळं माहिती डिटेल पासबुकवरची टाकायची आहे आणि सबमिट MMRE क्लिक करून द्यायचं आहे. इथे ओके करून द्यायचं आहे. इथे नवीन पेज उघडा होणार तुम्हाला बघू शकता. इथे तुमची सक्सेसफुली बँक डिटेल अप्लाय झालेली आहे. बघू शकता मित्रांनो ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशनला गेला आहे मित्रांनो. इथे तुम्हाला आता ईमेल बॉक्समध्ये याची पावती मिळणार आहे. बघू शकता तुम्ही इथे बिजली सप्लाय करण्यावाले लोक मित्रांनो तुमच्या घरी पण येऊ शकतात. तर तुम्हाला ते व्हेरिफिकेशनसाठी घरी येऊ शकतात ते तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला पावती पण भेटली आहे. बघू शकता इथे तुमचं सगळं नाव गाव तुम्हाला कोणत्या तुम्ही विद्युत याच्यावर दिली आहे रिक्वेस्ट हे सगळं इथे दिसणार आहे. इथे बघू शकता तुम्ही. तर व्हेरिफिकेशन झाल्यावर मित्रांनो तुम्हाला एक पुढची प्रोसेस सांगणार आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला पावती भेटलेली आहे. मित्रांनो याच्या पुढची बातमी अशी की पोर्टल के अंदर तुम्ही लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यावर तुम्हाला डाउनलोड ई टोकनवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे एक लेटर येणार आहे. ते सबसिडीसाठी इथे इलिजिबल झालेले आहे. इथे बघू शकता तुम्हाला इथे 30,000 युनिट 30,000 रुपये भेटणार आहे सबसिडीद्वारे इथे 1 किलोवॅटचे. इथे तुम्ही इलिजिबल झालेला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्हाला डबल पोर्टलच्या अंदर जाऊन डिटी अप्रूव्हल क्लिक करायचं आणि इथे स्लिप तुम्हाला व्हेरिफिकेशन झालं आहे. इथे बघू शकता इथे रिपोर्ट झालेला आहे तुमच्या. इथे सर्व प्रोसेस झाल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता इथे सोलार इन्स्टॉल केलं आहे. इथे बघू शकता तुम्हाला सगळ्या प्रोसेस झाल्यावर मित्रांनो इथे तुम्हाला सोलार इन्स्टॉल केलं. सगळा प्रोसेस झाला मित्रांनो. इथे सोलार प्रोटेक्ट के अंदर वाइंडर इन माय एरिया याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्या मित्रांनो गव्हर्नमेंटने स्वतःच लोकेट केलेले आहे. त्याच्याशी तुम्हाला इथे इन्स्टॉल करायसाठी सोलार इथे कॉन्टॅक्ट करायचं आहे.
इथे बघू शकता तुमच्या एरियाचं वर सर्चमध्ये नाव टाकलं मित्रांनो की तुमच्या एरियाचं इथे येऊन जाणार आहे. इथे तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट मी म्हणून कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं सोलार पॅनल घरी बनवू शकता. मित्रांनो एवढी माहिती झाल्यावर आता तुम्हाला पुढे सांगणार आहोत. इथे तुम्हाला डिजिटल रिक्वेस्टमध्ये रिक्वेस्ट करायचं आणि कॉन्टॅक्ट मीवर केल्यावर तुम्हाला इथे सगळं झाल्यावर कॉन्टॅक्ट मीवर क्लिक करायचं आहे. कॉन्टॅक्ट मीवर क्लिक केल्यावर मित्रांनो इथे बघू शकता बँक डिटेल सबसिडी इथे सबमिट सोलार सॉफ्टवेअर हे येणार आहे आणि इथे तुम्हाला वेंडरचं नाव आणि इथे तुम्हाला त्याचा फोटो टाकायला लावायचा आहे. मित्रांनो इथे बघू शकता तुम्हाला सोलार पॅनल भेटल्याबरोबर इथे तुम्हाला फोटो लावायचा आहे आणि इथे तुम्हाला सगळं ॲग्रीमेंट कोपर क्लिक करून इथे तुम्हाला बघू शकता हे ॲग्रीमेंट वाइंडर जवळून भरून घ्यायचं आहे. तुम्ही वाइंडर जवळून हे भरून घेतलं आहे मित्रांनो तुम्हाला पुढे सेकंड स्टेपवर यायचं आहे आणि इथे सर्व डिटेल भरायची आहे. सोलार पॅनल कोणता आहे, कोणत्या ब्रँडचा आहे, कोणती क्वालिटी आहे, कोणता सिरियल नंबर आहे आणि तो किती कंजप्शन करू शकते आणि कोणती क्वालिटी आहे आणि PV मोड त्याचं सगळं इथे झाल्यावर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यावर मित्रांनो इथे तुम्हाला लास्ट पेज ओपन होणार आहे. ते लास्ट पेजमध्ये इथे बघू शकता इथे सर्वात अगोदर तुम्हाला एक फोटो अपलोड करायचा आहे सोलार पॅनल आलं म्हणून आणि इथं फोटो अपलोड केल्यावर तुम्ही इथे लास्ट पेजमध्ये बघू शकता. पहिले तुम्ही फोटो अपलोड करूया. फोटो अपलोड केल्यावर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता लास्ट पेजमध्ये तुम्हाला आता सेव्ह अँड नेक्स्ट केल्यावर इथे लास्ट पेजमध्ये तुम्हाला SR नो करायचं आहे. MCB बाकी सर्व याचा तुम्ही SR नो करू शकता तुमच्या मताने आणि फायनल सबमिट करून गव्हर्मेंट तुमच्या घरावर एक मीटर लावणार आहे मित्रांनो. लावणार आहे इलेक्ट्रिसिटी जनरेट किती होत आहे करासाठी. जर ते जास्त होत आहे तर तुम्ही ते गव्हर्मेंटला सप्लाय करू शकता आणि मित्रांनो तुमची सबसिडी व्हेरिफिकेशन झाल्यावर तुमची सबसिडी डायरेक्ट बँकेत येऊन जाणार आहे. आजचा व्हिडिओ इथे एंड करूया. चला तर टाटा बाय.